फक्त दिखावेचं निशाण. चांदीची एक टाकी उभी होती, शांत आणि एकटी, ज्याच्यावरती हसायचे सगळे लोक. किस्मत होती जशी एक पहेली. पण जेव्हा वेळ करवत घेतो, खराचा होतो ऐलान. तेव्हा कचराही बनतो सर्वात मोठी ओळख. सर्व गावाच्या मध्ये चमकणारी चांदीची टाकी उभी होती. गावातली लोक त्याला बघून खूप नाखुश दिसत होते आणि त्या टाकीचे मस्करी उडवतात. असं बोलतात की ही टाकी खूप बेकार आहे, कारण चांदीची किंमत खूप कमी आहे. अरे भैया, आज पण ही चमचम करणारी टाकी तशीच आहे. चमकपुरी का मधुरी. खरंच बोलतात, हिरालालच्या पूर्वजांकडं काही डोकंच नव्हतं. हा बाबा, सोडून गेले तरी काय ही चमचमणारी टक्की, जिचं काही कामच नाही. आमचे पूर्वज तर 3 तोळं सोनं सोडून गेले आणि 1 एकर शेत, ज्याची रक्कम आज 20 लाख रुपये आहे. आणि आमचे पूर्वज तर गावामध्ये हवेली आणि खूप सगळं सोनं सोडून गेले. माहिती नाही हिरालाल या दिखाव्याच्या टंकीचं काय करेल. आम्ही असतो तो विकून थोडं बहुत भेटलेलं काहीतरी थोडं मोठं काम चालू केलं असतं. अजून नाहीतरी काय. माहिती नाही का हिरालालने याला अजून सांभाळून ठेवलंय. दोघही जण आपल्या चायचा एक एक घोट घेतात. ते बसतात चमकणाऱ्या चांदीच्या टाकीला बघत. दुसरीकडे हिरालाल आपल्या शेतीमध्ये हल चालवत होता. तेवढ्यातच एक मुलगा त्यांच्या जवळ येतो, ज्याला नवऱ्या घरच्या कुटुंबाची बातमी देण्यासाठी पाठवलं होतं. अरे हिरा काका, ऐका. अरे बाळा, तू काय झालं? असा पळत का येतो आहेस? अरे काका, जानकी काकूने पाठवलंय. अच्छा, असं काय झालं आहे जे माझ्याकडे पाठवलं आहे? जानकी काकू म्हणत होती ताईला बघायला स्थळ 1 तासामध्ये येत आहे. काय? खरंच? मग तर मला लवकर करायला पाहिजे. हो काका, काकूने हे पण सांगितलंय येताना बाजारातून काही लाडू आणायला. ठीक आहे, तू एक काम कर, घरी जा आणि काकूला सांग मी थोड्या वेळात बाजारातून सामान आणतो आणि ती सीमा बाळाला तयार करायला लाव. मुलगा मान हलवून सहमती दाखवतो आणि निघून जातो. आणि हिरालालही बाजाराकडे निघून जातात. हिरालाल मिठाईच्या दुकानामध्ये पोहोचतो आणि काही मिठाई मागतो. दुकानदार 4-5 डब्बे मिठाईचे तयार करतो आणि त्यांना तो हिरालालला देतो. हे घ्या भैया, हे तुमचा 1 किलो काजू कतली, 1 किलो पेठा, 2 किलो इमरती आणि अर्धा किलो भुजिया. तुमचे झाले 3700. 3700? हा तर काय झालं, आता सगळ्या गोष्टींचे दाम वाढलेत. विमल त्या जागी पोहोचतो. काय झालं भैया, पैसे कमी पडले का? कमी पडले तर तुमच्या चांदीच्या टाकीतून द्या. बहुतेक त्याने सुद्धा दाम पूर्ण होणार. हिरालाल मजाक उडवल्यामुळे निराश होतो आणि दुकानातनं काही मिठाई हटवायचं सांगतो. भैया, तुम्ही काजू कतली, भुजिया आणि इमरती काढून टाका. दुकानदार तेच मिठाई हटवतो जो हिरालालने सांगितली होती. हे घ्या भैया, आता झाले तुमचे 1400 रुपये. हे घ्या भैया तुमचे पैसे, मी चाललो. हिरालाल मिठाईला आपल्या थैल्यामध्ये ठेवून निघून जातो. हिरालाल घरच्या रस्त्याने चालत होता. रस्त्यामध्ये चमकणारी चांदीची टाकी जवळ जाताना तो विचारामध्ये काश काश काही चमत्कार झाला असता आणि माझी त्या चांदीच्या टंकीची किंमत अर्ध्या रात्री वाढली असती. हिरालाल मान खाली करून निराश होऊन घराकडे जातो. हिरालाल घरी पोचतो आणि मिठाईची थैली आपली बायको जानकीला देतो. ती खूप उदास दिसते, कारण थैलीमध्ये मिठाई खूप कमी होती. अरे हे काय, फक्त 2 मिठाईचे डब्बे, ह्यामध्ये काय होणार? अरे आता मिठाई एवढी महाग झाली, आता मी करू तरी काय करू? यामध्येच सीमा खोलीतनं बाहेर येते आणि त्यांच्या बोलण्यामध्ये मधीच बोलायला चालू करते. आता हे सर्व नका बोलू ना, जे आहे तेवढ्यामध्येच आपलं काम करा. आपण कोणासाठीही आपला स्वाभिमान नाही सोडणार आणि नेहमी मान उचलून जगणार. हिरालाल आणि जानकी हे ऐकून अश्रू येतात आणि त्यांना
मुलींच्या विचारावरती गर्व महसूस होतो. मग हिरालाल बोलतो, बाळा, तुझं लग्न चांगल्या प्रकारे हो हे माझं स्वप्न होतं, पण आमच्या मोठ्यांपासून आम्हाला काही चांगलं भेटलं नाही. मी आशा करतो की मी एक दिवस एवढे पैसे जमा करेल की तुझं लग्न धूमधाम करेल. बाबा तुम्ही हे सर्व सोडा, आता नवऱ्या घरचे येणारच होते, तुम्ही आता लगेच तयार व्हा. हिरालाल मान हलवून सहमती दाखवतात आणि तिथून निघून जातात. पण सीमा आणि जानकी बैठकमध्ये तिथेच उभे राहतात. संध्याकाळ होऊन जाते आणि नवऱ्या घरचा कुटुंब तिथे येतो. ते पूर्णपणे सजून आणि खूप शिस्तीत दिसत होते. हिरालाल आणि जानकी सीमाला बैठकमध्ये बोलवलं. सीमा मिठाई आणि काहीतरी कोल्ड्रिंकच्या ट्रे सोबत येते. नवऱ्या घरच्या कुटुंबाला ती पूर्णपणे आवडते. हिरालाललाही तो मुलगा आवडतो. यानंतर सीमा जानकी बरोबर निघून जाते आणि हिरालाल जानकी आणि नवऱ्याच्या कुटुंबाशी लग्नाबद्दल बोलणं करतात. बाकी सगळं तर ठीक आहे हिरालालजी, आता दुसऱ्या गोष्टी पण बोलून घेऊ म्हणजे सगळं साफ असेल. काय म्हणजे? अरे हिरालालजी, आता तुमच्याशी काय लपवू? आमचा मुलगा शहरामध्ये सरकारी नोकरी करतो, सुंदर आणि सुशील आहे. काय तुम्ही तुमच्या होणाऱ्या जावाईला काहीच नाही देणार? हिरालाल लगेचच हैराण होतात. तुम्ही तुमच्या मागण्या सरळ सांगा, मी सगळं करेल. कायच बोलायचं आहे? 20 तोले सोना आणि 4 एकर शेताचा विचार करतोय. हो हिरालालजी, आता एवढं तर तुम्हाला द्यावंच लागेल, नाहीतर आमच्या मुलाला स्थळ तर खूप दूर दूरून आलेले आहेत. हिरालाल मान खाली करून तणावात येऊन बोलतात. हा बरोबर आहे, मी या सगळ्यांचा पूर्ण बंदोबस्त करेल. थोडा वाट बघा. वाट बघायची? आम्ही 1 महिना थांबू शकतो, त्याच्याच पेक्षा जास्त तर आमच्याकडनं नाही होणार. आमचा मुलगा शहरातून फक्त 1 महिन्याची सुट्टी घेऊन आलाय आणि आम्हाला तेवढ्याच वेळात सगळ्या गोष्टी ठरवायच्यात. हो बिलकुल, मी या गोष्टीवरती लक्ष देईन. दोघंही जण मान हलवून सहमती दाखवतात आणि तिथून निघून जातात. पण हिरालाल आपले डोकं पकडून तिथेच थांबतो. उदास आणि चिंतेत जानकी खोलीमध्ये परत येते आणि हिरालालला चिंतेत बसलेलं बघते. नवऱ्या घरच्या मागणी केलेल्या प्रस्तावामध्ये ते चिंतेत होते. अरे काय झालं तुम्हाला? तुम्ही एवढ्या चिंतेत का आहात? मुलाकडच्यांनी 24 तोळे सोनं आणि 4 एकर शेती मागितली. एवढं मी कुठून आणू? हे नातं खूप मोठ्या मुश्किलने भेटलं आहे. मी आपले सोन्याचे बांगड्या गिरवी ठेवीन, पण बाकी? हिरालाल तणावात बसून राहतात. तेवढ्यातच सीमा एक बाल्टी पाणी आणि कपड्यासोबत येते. अरे बाबा चला, त्या टंकीला साफ करायला नाही जायचं का? काय बोलू बाळा, मी तर बर्बाद झालो. मी या रिकाम्या हाताने त्या मुलांची ही माग कशी पूर्ण करेल? अरे बाबा, एवढीशी गोष्ट? तुम्ही नका चिंता करू, देव सर्वांचा ऐकतो. चला चला, आता कामाला आपल्याला वेळ होतोय. हिरालाल थोड्या वेळसाठी हसतो आणि मग सीमा बरोबर निघून जातात. हिरालाल आणि सीमा टाकीजवळ जातात आणि वरती चढतात. वरती पोहोचतात ते टंकीच्या भिंतीला साफ करायला चालू करतात. संध्याकाळच्या वेळेला आणि टाकी ही खूप मस्त चमकत होती. सूर्याची रोशनी त्याच्यावरती स्पर्शित होत होती. बाबा, गावातली लोक काय माहिती कबाड आणि फिजूल मारायचे? माहिती नाही का? मला असं वाटतं की आपल्या सर्व गोष्टी ह्याच्याशी जुडलेल्या आहेत. काय माहिती बाळा, मला तर आता गाववाल्यांची गोष्ट खरी वाटत आहे. विचार केला होता पूर्वजांनी याला काहीतरी विचार करून बनवलं असेल, पण आता चांदीचे दाम असे पडलेले आहेत बघून असं वाटतंय ही काहीच कामाची नाहीये. पण मला असं नाही वाटत. तुम्ही बघा बाबा, पण बघा बाबा, तुम्ही मला विश्वास द्या. हिरालाल थोड्या वेळसाठी हसतात आणि मग ठीक आहे बाळा, मी तुला वचन देतो, काहीही झालं तरी मी याला नाही कधीच विकणार. हिरालाल आणि सीमा टंकी साफ करणं चालू ठेवतात. सूर्य मावळत असणाऱ्या शेवटच्या क्षणाला हास्य आणि मेहनतच्या असासाने करतात. दुसऱ्या सकाळी अशीच सुरुवात होते. मुलं शाळेत जात होते आणि पुरुष आपल्या कामाला जात होते. काही गावातली लोक अजूनही चायच्या दुकानात बसले होते आणि टाकीची मस्करी उडवत होते. पण काही मुलं त्याच्यावरती छोटे छोटे दगड फेकत होते. तेवढ्यातच हिरालाल तिथे येतात आणि मुलांना अडवतात.
अरे मुलांनो, हे काय करत आहात? अरे काका फक्त खेळत आहे. पण बाळा, अशा कुठल्या गोष्टीला नुकसान पोहोचवणं खेळ नसतो. तुम्हा सगळ्यांना गोष्टींचा आदर करायला पाहिजे. आज जी गोष्ट कचरा वाटत आहे, उद्या जाऊन तीच सगळ्यात किमती होईल. ठीक आहे काका, आम्ही इथून पुढे असं नाही करणार. हिरालाल हसतच मान हलवून सहमती दाखवतात. मुलं मान हलवत तिथून निघून जातात. हे त्याच वेळेला गावातली लोक तिथे येतात. अरे हिरालाल, का आपला जीव जाळतोस? मुलं तर खेळतच होते. आता या टाकीची मला काय किंमत आहे? मी तर बोलतोय की मला याला 1 लाखात विकून टाक. याने तुझी गरिबी पण दूर होईल आणि तुझ्या मुलीच्या लग्नात मदत पण होईल. अजून नाही तर काय भैया, तुम्ही तुमच्याबद्दल विचार करा. ही टंकी तर अशी पण काही कामाची नाहीये. नाही नाही, मी तर याला माझ्यासोबतच ठेवेन. माझ्या पूर्वजांची शेवटची निशाणी आहे. मी याचा सौदा करणं बरोबर नाही समजत. आम्ही तर तुझी मदत करू इच्छित होतो, पण ठीक आहे. तसं जात कुठे आहे? बस गावाच्या बाहेर एक सोनार आहे, त्याच्याबद्दल काही बोलू. मुलीच्या लग्नाबद्दल बघून घे हिरालाल. जर बात बनली तर ठीक आहे, नाहीतर मी तुझी टंकी खरेदी करायला तयार आहे. हिरालाल मान हलवतात आणि समोर निघून जातात. गावातले लोकही तिथून निघून जातात. हिरालाल गावाच्या बाहेर रस्त्यावरती चालत होते. तेवढ्यातच एक मोठी सफेद कार त्यांच्या जवळ येते. कारमध्ये जिलीची मॅजिस्ट्रेट्स बसली होती आणि त्यांचा ड्रायव्हर कारला हिरालालच्या जवळ थांबवतो. अरे भाऊ, जे हे गाव आहे ना, जिथे एक चांदीची मोठी पाण्याची टाकी आहे, आम्हाला त्या टाकीच्या मालकाशी बोलायचंय. काय तुम्ही मला सांगू शकता की ते कुठे राहतात? जे मीच त्या टाकीचा मालक आहे. बोला, काय बोलायचंय तुम्ही? ड्रायव्हर मागे वळून गावातल्या मॅजिस्ट्रेटला काहीतरी बोलतो. तो परत हिरालालकडे बघतो. मॅडमला तुमच्याशी काही बोलायचंय. जे मॅडम बोला. ती हिरालालची हालत बघते आणि त्याच्या शब्दांवरती शक करते. काय झालं मॅडम? तुम्ही काय विचार करताय? वर्णनवरून तर नाही वाटत की तुम्ही त्या टंकीचे मालिक असणार. आता काय सांगू मॅडम, पूर्वजांनी जास्त काही नाही सोडलं माझ्यासाठी. आता ही टाकीच आहे जी आहे. आम्ही तर शेतीवाडी करून थोडं बहुत खातोय 2 वेळचं, आणि कमवायचा काही जरिया नाही. मला अजूनही विश्वास नाही बसत आहे. काय तुला हे माहिती आहे? चांदीचा भाव वाढल्यामुळे तुमच्या टाकीचा भाव किती आहे? नाही मॅडम, मला तर याबद्दल काही माहिती नाही. त्या टाकीची किंमत आता वाढून 1 करोड झाली आहे. काय? 1 करोड? हा, सरकार त्याला विकत घेऊन त्याचा चांदीचा उपयोग करणार आहे. त्यासाठी आम्हाला त्या मालकाशी भेटायचं होतं, पण मी त्याच्या आधी तपासणी करेन. तेव्हाच ते नक्की होईल की हे पैसे कोणाला मिळतील. हिरालालचे डोळे उत्साहाने पसरून जातात. पण रामकिशन बोलताना हे सर्व ऐकतात आणि या गोष्टीची खबर पूर्ण गावात पसरते आणि सर्वही जण यावरती बोलायला लागले. पण यामध्येच गावामध्ये स्पीकरवरती घोषणा होते. गावातल्या या टाकीचं मूल्य सरकारने 1 करोड ठेवलं आहे. आपल्यामधून ज्याची पण ही टंकी असेल तो नियम ऑफिसला यावे आणि याचा मालकी हक्क द्यावा आणि आपलं धन घेऊन जावे. सर्वजण त्याच्याकडे बघतात आणि मेन कार्यालयाच्या बाहेर एक टेबलच्या जवळ गावातली मोठी लाईन लागते. प्रत्येक जण आपल्या लालचमध्ये हक्कदारी गाजवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामधून कोणीही सफल नाही होत. दिवस अशाच प्रकारे समाप्त होतो आणि रात्र होते. हिरालाल सीमा आणि जानकी सोबत बसले होते. हारलेले आणि उदास दिसत होते. ते टाकीच्या वाढलेल्या किमतीशी खुश तर होते, पण सोबतच ते उदासही होते, कारण त्यांच्याकडे टाकीचा कोणताच अधिकारिक प्रमाण नव्हतं. सगळं संपलं. मॅडमने सगळ्यांनी मला हे सांगितलं तेव्हा गावातल्या कोणी माणसाने हे ऐकलं होतं. आता गावातले सगळे लोक छळ करून म्हणतात ही माझीच टाकी आहे. त्यामुळेच आता जे वाचलं होतं ते सुद्धा संपलं. बर्बाद झालो आपण. हिरालाल आणि जानकी या स्थितीवरती रडायला लागले. तेवढ्यातच सीमा बोलते, बाबा, मी ऐकलं होतं की आधी अशा कागजमध्ये कशाच प्रकारे ओळख आणि हक्क नाही गाजवायचे. ते फक्त सामानावरती आपलं नाव लिहायचे, कारण त्या सामानाची पुष्टी झाली पाहिजे. काय माहिती आपल्या कुटुंबाच्या टाकीवरती तसंच काही असेल.
तुम्ही विचारच नाही केला. जर असं झालं तर आपण पुरावा देऊ शकतो की टंकी आपली आहे. बस आपल्याला हेच माहिती करायचं असेल की या गोष्टीची ओळख कशी करायची. हिरालाल मान हलवून सहमती दाखवतात. अशाच प्रकारे त्यांच्या चेहऱ्याच्या हास्यासोबत हा दिवसही समाप्त होतो. दुसऱ्या सकाळी हिरालाल सीमा टाकीजवळ येतात. तेवढ्यातच जिलाची मॅजिस्ट्रेटची कार तिथे येते आणि एक फॉरेन्सिकची टीम तिथे येते. काय तुम्हाला खरंच असं वाटतं की हे असं होऊ शकतं? माहिती तर नाहीये मॅडम, पण विश्वास आहे. मॅजिस्ट्रेट फॉरेन्सिक टीमकडे आपली मान हलवते आणि टीम टाकीवरती चढून पूर्ण खोजबीन चालू करते. ते टाकीवरती कुठेही कोरलेले नावाचे निशाण शोधतात, पण त्यांना काहीच नाही मिळत. जसं जसं सूर्य मावळतो, संध्याकाळ होते. हिरालाल खूप चिंतेत दिसतात. हे विचार करून की टाकीवरती काहीच नाही आहे. पण मॅजिस्ट्रेट खूप रागात येते. तेवढ्यातच फॉरेन्सिक टीमला एक सदस्याला मावळणाऱ्या रोशनीमध्ये काहीतरी चमकणारं दिसतं. हे हिरालालच्या वंशावलीच्या सरनेम चौधरी टाकीवरती कोरलेलं होतं. तो ही गोष्ट सर्वांना सांगतो. हिरालाल आणि जानकीच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू वाहतात आणि सीमाही खूप आनंदाने हसते. बघितलं बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हेच एक दिवस आपलं नशीब बदलेल. हिरालाल आनंदाने सीमाला मिठी मारतो. ठीक त्याच वेळेला नवऱ्या घरचं कुटुंब कारमध्ये तिथे येतं. कारण हिरालालने 1 महिन्याआधी त्यांना विश्वास दिला होता की ते पैशांचा बंदोबस्त करतील. चला, आता हे तर साबित झालं की ही टाकी तुमचीच आहे. आता उद्या ऑफिसला या, मी सगळं पैशांचं काम करून देईल. जसंच ती तिथून जायला लागते, हिरालाल तिला आवाज देतो. मॅजिस्ट्रेट त्याच्या मागे वळून बघते आणि मान हलवून सहमती दाखवते. ही माझ्या पूर्वजांनी दिलेली वसीहत आहे. मी याला काही पैशांसाठी नाही विकायचंय. आज यामधूनच माझ्या गावातलं प्रत्येक मुलगा पाणी पितो आणि प्रत्येक बाई यामुळेच आपल्या घरामध्ये साफ पाणी घेऊन जाते. मॅडम, चांदीमध्ये खूपच हेल्दी प्रॉपर्टी असतात, ज्यामुळे यामध्ये ठेवलेल्या पाण्याचं सेवन केल्याने लोक आजारी सुद्धा पडत नाही. मॅजिस्ट्रेट हसते आणि मान हलवून सहमती दाखवते. तर ठीक आहे हिरालालजी, मी याला नाही हटवणार आणि सरकारला अपीलही करेन की ह्याचा भाडा प्रत्येक महिने तुम्हाला मिळायला हवा. हिरालाल हसूनच आपला आनंद व्यक्त करतो. मॅजिस्ट्रेट तिथून निघून जातो, त्यांची खरी नियत आणि बुद्धिमानीला बघून प्रभावित होऊन. त्यानंतर तो नवरदेव समोर येतो. मी पण काही सांगू इच्छितो. सरकारी ऑफिसमध्ये राहून मी हे बघितलं की लोक खूप लालची असतात. प्रत्येक जण आपल्या लायकीपेक्षा जास्त दिसण्यासाठी आणि वागण्यासाठी तरसतच असतो. तुमच्या ह्या सरळतेला बघून मी हा विचार केलाय की मी सीमासोबत कुठल्याही मागशिवाय लग्न करू इच्छितो. त्याचा खर्च दोन्ही परिवार मिळून उचलतील. हिरालालचं कुटुंब आणि मुलाघरचं कुटुंब सोबत येतात. चेहऱ्यावरती हास्य घेऊन गोष्टही इथेच थांबते.